आपल्या हिंदू धर्मामध्ये पूजाविधींचे अनेक असे नियम सांगितले आहेत। तुम्ही जर वेद शास्त्र जर ओपन करून बघितलं तर एवढे नियम आहेत की काही नियम आपल्याला माहीतच नसतात। तसंच सगळ्यात महत्त्वाचा नियम म्हणजे अगरबत्ती फुंकर मारून विझवू नये। तुम्ही बघितलं असाल दिवा शक्यतो कोणी फुंकर मारून विझवत नाही, कारण दिवा आपण देवासमोर लावला जातो, नंतर तो विझवायचा प्रश्न येतच नाही। पण अगरबत्ती अगरबत्ती जेव्हा आपण लावायला जातो तेव्हा जेव्हा आपण दिव्यावर आपण ती अगरबत्ती जाळतो ना, तेव्हा जी काही आग निर्माण झाली ती विझवण्यासाठी आपण अगरबत्तीवर फुंकर मारतो आणि अगरबत्ती विझवतो। अगरबत्ती ही अग्नितत्वाला रिप्रेझेंट करते। आपल्या आयुष्यामध्ये जलतत्व, वायुतत्व, अग्नितत्व अशी 3 तत्व खूप महत्त्वाची आहेत। त्यांचे इम्पॉर्टन्स काय आहे ते प्रत्येकालाच माहिती आहे। आपण घरातही जर बघितलं तरी वास्तुशास्त्रामध्ये सांगितलं जातं की नॉर्थ ईस्ट या दिशेलाच आपलं किचन पाहिजे, कारण ते अग्नीला रिप्रेझेंट करतं। जशी नॉर्थ डिरेक्शन आहे ती पाण्याला जलतत्वाला रिप्रेझेंट करते, म्हणजे पाणी तत्व आहे तिथे। तसं नॉर्थ ईस्टची दिशा आहे ती किचनसाठी आहे, अग्नीला रिप्रेझेंट करते। तुम्ही कधीही बघा नॉर्थ ईस्टला जे किचन असतं ना, त्या घरात नेहमी मनी फ्लो असतो, त्या घरात पैशांची चणचण नसते किंवा त्या घरात रोगराई सुद्धा कमी असते। सेम अपोजिट नॉर्थला जलतत्व आहे, त्या साईडला समजा तुमचं किचन आलं, नॉर्थला म्हणजे उत्तरेला, त्या साईडला जर तुमचं किचन आलं तर ज्या महिला ते जेवण बनवतात, जास्त वेळ महिला असतात त्या किचनमध्ये, जास्त वेळ महिला असतात, मग महिलांना हा प्रॉब्लेम फेस करावा लागतो, पोटाचे आजार होतात। तुम्हाला नॉर्थला जर किचन असेल तुमच्या रिलेटिव्हमध्ये कोणाचे, सहजच चौकशी करा, ते वारंवार तुमच्याकडे एकच कंप्लेंट करतील की पोटाचे त्या महिलेला आजार आहे, वारंवार पोटात दुखणं, पोटाशी निगडीत त्यांना आजार होत असतात। तर सांगायचा मुद्दा एवढाच होता की अग्नी तत्व किती इम्पॉर्टंट आहे। तसंच अग्नी आपण जेव्हा अगरबत्ती प्रज्वलित करतो तेव्हा आपण अग्नीला प्रज्वलित करतो, आपण अग्नीला साक्षी ठेवून आपण ती पूजा करत असतो, म्हणून तर आपण दिवा लावतो, अगरबत्ती लावतो, तेव्हा आपण अग्नीला प्रज्वलित करतो। त्याच अग्नीवर आपण फुंकर मारली आणि ती अगरबत्ती विझवली तर जे अग्नितत्व आपण तिथे प्रज्वलित केलं होतं ते अग्नितत्वावर आपण फुंकर मारल्यामुळे त्या अग्नीचा अपमान होतो तिथे, आणि अग्नीचा अपमान झाल्यामुळे आपल्याला बरेच साईड इफेक्ट दिसत असतील, तुम्हाला ते जाणवत नसतील। हे रोजच चाललं असं असेल तुमचं, तुम्हाला ते जाणवत नसतील, पण तुमच्या आयुष्यात बरेच फरक पडत असतील। जर आजपर्यंत तुम्ही फुंकर मारून जर अगरबत्ती विझवत असाल ना, तर मी जे काही पॉईंट आता तुम्हाला सांगते बघा, ते पॉईंट जर तुमच्या घरात घडत असतील ना तर हे खरं आहे। सगळ्यात पहिलं समजा तुम्ही फुंकर मारून अगरबत्ती जर विझवत असाल ना, तर तुमच्या घरात पैसा तुम्ही भरपूर कमवताय, पण तो पैसा तुमच्या घरात टिकणार नाही। कदाचित असं असू शकतं घरातील एकच व्यक्ती कमवते, सगळे बसून खातायत। कदाचित असं असू शकतं कमवताय लोन मध्ये जातंय, कदाचित असं असू शकतंय तुम्ही भरपूर कमवताय, घरातील 4ही व्यक्ती कमवतायत, पण आजारपणात तुमचा पैसा जातोय, तुमची इन्व्हेस्टमेंट कमी होऊन जाते। हा पहिला पॉइंट। दुसरा गोष्ट म्हणजे जर तुम्ही अग्नीचा अपमान केला तर अग्नी सुद्धा तुम्हाला, तुम्ही तर बघा आपण एखाद्याला बर्थडे गिफ्ट दिलं तर तो आपला रिटर्न गिफ्ट देतो, जर तुम्ही कोणाचं कौतुक केलं तर तो सुद्धा तुमचं कौतुक करतो, तो तुमच्यावर वाईट नाही बोलत। समजा तुम्ही एखाद्यासोबत भांडला तर तो सुद्धा तुमच्यासोबत भांडतो, बरोबर की नाही? तसंच अग्नितत्वाचं पण तसंच आहे। आपण जेव्हा अग्नीवर फुंकर मारतो, कारण ती देवासाठी प्रज्वलित केलेली होती ना, तिचा मान होता तो, मग तिच्यावर जेव्हा तुम्ही फुंकर मारून अगरबत्ती विझवता, तिचा अपमान झाला तिथे, मग ते काय करणार, तुमचा सुद्धा अपमान होणार। मग जसं तुम्ही सकाळी पूजा केली असेल, तुम्ही फुंकर मारली असेल, तर दिवसभरात कधी ना कधी तुमचा अपमान होत राहणार। बारकाईने विचार करा बघा, वारंवार तुमचा अपमान होत असेल तर आजपासून अगरबत्तीचं फुंकर मारू नका, आणि बघा तुमचा जो अपमान जो होत आहे ना, तो अपमान होणं थांबेल, तुम्हाला सुद्धा 4 लोकात मान मिळेल। पण कधी, जर तुम्ही सुद्धा अग्नीचा मान ठेवला तर, तुम्ही जर अपमान करत राहिलात तर तुम्हाला सुद्धा अपमान मिळेल, म्हणून अगरबत्तीवर फुंकर मारू नये। हे झालं दुसरा पॉइंट। आता तिसरा पॉइंट काय आहे, आपण पूजा करतो आपल्या मनातली एखादी इच्छा पूर्ण करण्यासाठी। आता आपण पूजा कशाला करतोय, काहीतरी आपल्याला आपली एखादी इच्छा असेल ती पूर्ण होण्यासाठी आपण देवाकडे काहीतरी मागत असतो, पण जी अग्नी तुम्ही साक्षी म्हणून वापरत असाल त्या अग्नीला तुम्ही फुंकर मारून विझवताय,
तर कसे काय साक्ष तिथे राहील, बरोबर की नाही? मग तेव्हा तुमच्या मनाची इच्छा कुठची पण असू दे ती कधीच पूर्ण होणार नाही. तुम्ही पूजाविधी किती करा, तुम्ही किती देवदेव करा, जर तुम्ही फुंकर मारून अगरबत्ती विझवत असाल तर तुमच्या इच्छा कधीच पूर्ण होणार नाही. त्यानंतर अग्नितत्वाचा डायरेक्ट संबंध हा रोगराईशी आहे. मागाशी मी ओझरचं सांगितलं होतं की नॉर्थ ईस्टला किचन पाहिजे, त्या साईडला किचन असेल तर रोगराई होत नाही. तसंच वारंवार देवासाठी प्रज्वलित केलेली अग्नी तुम्ही जर फुंकर मारून विझवत असाल ना, तर तुमच्या घरात रोगराई ही वारंवार येत राहणार. तुम्ही नोटीस करा, मुलं तुमची 15-15 दिवसांनी आजारी होत असतील, तुमचं वारंवार डोकं दुखत असेल, कधीतरी वारंवार काही ना काहीतरी घरात वारंवार घरात कुणाला तरी काहीतरी लागत असेल, कुणाच्या बोटाला काहीतरी लागतंय, पायाला लागतंय, कोण पडतंय, कोण धडपडतंय, हे वारंवार चालू राहणार तुमच्या घरात. तुम्ही ह्या गोष्टी सगळ्या नोटीस करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की हे तुमच्या बाबतीत होते का. जर हे सगळं होत असेल तर समजून जा याचा संबंध थेट अगरबत्तीशी आहे. वाटते आपल्याला अगरबत्ती एवढीशी, पण का अगरबत्ती आपण का प्रज्वलित करतो? काहीतरी त्या अगरबत्तीला इम्पॉर्टंट आहे ना, पूजेमध्ये काहीतरी महत्त्व आहे त्या अगरबत्तीचं, म्हणून आपण ती प्रज्वलित करतो ना. मग ती अगरबत्ती काहीतरी महत्त्व आहे म्हणून आपण तिची पूजा करतोय, त्या पूजेमध्ये वापरतोय. जर समजा त्या अगरबत्तीचा अपमान होत असेल तर त्याचा साईड इफेक्ट आपल्या लाईफवर होणार नाही का? काहीतरी महत्त्व आहे ना तिचं. मग ते महत्त्व पूजेसाठी म्हणजे काहीतरी महत्त्व आहे त्या अगरबत्तीचं म्हणून ती पूजेसाठी वापरली जाते. उगाच का मनात आलं म्हणून अगरबत्ती तिथे प्रज्वलित केली जाते. आपल्याला सुगंध हवाय म्हणून अत्तर हा ऑप्शन आहेच की, कंटिन्यू अत्तर लावत राहा. असं करतो का? नाही, आपण पूजेला अत्तर एकदाच वापरतो, पण अगरबत्ती कंटिन्यू असे ना चालू आपली, मग ते सेम तसंच आहे. म्हणून या सगळ्या गोष्टींचा विचार करा. आजपासून समजा तुम्ही अगरबत्ती जर लावत असाल देवासमोर तर फुंकर अजिबात मारू नका. फक्त अशी करायची आहे हो, अशी केली ना की ती हात असं हलवला ना की ती विझून जाते. शास्त्रामध्ये काय लिहिलं हे शोधत असताना सायंटिफिक रिझन सुद्धा मी वाचले. त्यात असं लिहिलं होतं, आपण जर फुंकर मारून अगरबत्ती विझवली तर तो जो काही सुगंधासाठी जो धूर निघत होता तो आपल्या नाकावाटे आपल्या पोटात जाऊ शकतो आणि श्वसन क्रियेमध्ये अडथळा निर्माण करू शकतो. आपल्याला सर्दी खोकला होऊ शकतो, आपल्या आतड्यामध्ये प्रॉब्लेम्स क्रिएट होऊ शकतात. यासाठी सुद्धा अगरबत्ती फुंकर मारून विझवली जात नाही, कारण डायरेक्ट आपण फू करतो ना जवळ जाऊन, मग त्याचा धूर नाकावाटे आपल्या शरीरात जाऊ शकतो. हे असं त्याचं सायंटिफिक रिझन सुद्धा आहे. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर व्हिडिओसोबत. धन्यवाद.